उपराजधानी नागपूर शहरातून बळजबरीने धर्मपरिवर्तन करून घेतल्याचा एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे। लग्नाला 1 दशकापेक्षा जास्त काळ पूर्ण झाल्यानंतर आणि 10 वर्षांचा मुलगा असतानाही एका 45 वर्षीय महिलेने आपल्या पतीवर भीती दाखवून आणि धमकावून जबरन धर्मपरिवर्तन करायला लावल्याचा गंभीर आरोप केलाय। या संवेदनशील तक्रारीनंतर नागपूरच्या शांतीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नरेंद्रनगर येथे राहणाऱ्या पीडित महिलेचे हे दुसरे लग्न होते। तिच्या पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगीही आहे। साधारण 10 वर्षांपूर्वी या महिलेचा शांतीनगर येथील आरोपी व्यक्तीशी संपर्क आला होता, ज्याचे रूपांतर पुढे विवाहात झाले। या लग्नानंतर त्यांना एक 10 वर्षांचा मुलगा असून हे संपूर्ण कुटुंब नरेंद्रनगर येथील घरात एकत्र राहत होते। मात्र गेल्या काही दिवसांपासून या पती पत्नीमध्ये कोणत्या तरी कारणावरून तीव्र कौटुंबिक वाद आणि छळ सुरू होता। पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक प्रताडणेला कंटाळून अखेर या महिलेने थेट शांतीनगर पोलीस स्टेशन गाठून पतीविरुद्ध लेखी तक्रार नोंदवली आहे। तिने आरोप केलाय की लग्नानंतरपासूनच तिचा पती तिच्यावर सातत्याने दबाव आणत होता आणि त्याने जबरदस्तीने तिचे धर्म परिवर्तन घडवून आणले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 85 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणातील धर्मांतराच्या दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी पोलीस आता सर्व बाजूने सखोल चौकशी करतायत। यामध्ये ज्या फिर्यादी आपल्याकडे आलेल्या आहेत, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यातील आरोपीशी जवळपास 17-18 वर्षापासूनचे संबंध होते। सुरुवातीला ते लिव्हिनमध्ये पण राहत होते। त्यांनी लग्न पण केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या संबंधात त्यांना एक 10 वर्षाचा मुलगा पण झालेला आहे। फिर्यादीच्या तक्रारीनुसार जी तेव्हा लग्न झाल्यानंतर 1-1.5 महिना सासरी राहिली, त्या दरम्यान तिला इतर धर्माच्या गोष्टी करणे, पूजा अर्चा करायला लावणे किंवा ती व्हेजिटेरियन असताना नॉनव्हेज तिनं खावं असं त्यांची इच्छा व्यक्त करणे, असे प्रकार ते सुरू झाले असे तिने सांगितलेलं आहे। त्यानंतर ह्या प्रकरणातून थोडे जे वादविवाद झाले, त्यानंतर फिर्यादी तिथून राहण्याचं पसंत न करता दुसऱ्या ठिकाणी राहायला लागली, जिथे तिथे स्वतःचं घर होतं। त्यानंतर यातला आरोपीसुद्धा तिथे त्यासोबत राहत होता, अजून जाणं येणं तिथे सुद्धा चालू होतं त्यांचं। याच कारणावरून जी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास होत होता। सोबतच तिने फिर्यादीला त्या आरोपीला बरेचसे पैसे दिल्याचं सुद्धा सांगितलं, ज्यामध्ये 35 लाख 18 लाख असे पैसे दिले, जे की इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांना दोघांच्या नावाने घर खरेदी करायचं होतं। फिर्यादीच्या मतानुसार की त्यांनी त्या पैशाचा वापर करून ते घर स्वतः एकट्याच्याच नावाने खरेदी केलेलं। त्यानंतर घटनेच्या दिवशी यातील फिर्यादी आरोपी जो आहे त्यांनी त्याला त्या प्रॉपर्टीवर लोन काढायचं आहे यासाठी त्यांनी कागदपत्र मागितले। त्याप्रमाणे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्याला कागदपत्रसुद्धा दिले आणि फिर्यादी आपलं जर पटत नसेल तर डिवोर्स घेऊ, याकरता त्याने असलेली वेगवेगळ्या विचित्र मागण्या समोर ठेवल्या। यामुळे फिर्यादी त्रासली आणि तिला झालेला जो शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास आहे त्या संदर्भात तिने पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्यामध्ये आपण कलम 85, 75, कलम 351, 352, 352 त्याप्रमाणे गुन्हे नोंद केलेले आहेत भारतीय न्याय संहिता अन्वये। त्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। यामध्ये यांचं रिलेशन तर दोघांच्या म्हणण्यानुसार पती पत्नीचं सुद्धा रिलेशन आहे आजच्या घडीला। यामध्ये जो आरोपी म्हणून तिने ज्या आरोप केला, ज्या नवरा हारून शेख हे त्याचं नाव आहे।